श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली चॅनलवर सगळ्यांचं स्वागत, अभिनंदन आहे. स्वामींचे नामस्मरण कसे करायचे की 3 दिवसात आपल्याला फरक जाणवेल. तर आज आपण कमीत कमी नामस्मरणाचे 29 महामार्ग आहे जे आपण समजून घेऊ आणि तुमचे जीवन बदलून टाकतील. कोणत्याही मार्गावर तुम्ही जाऊ शकता आणि आपलं देवाचं स्वामींचं नामस्मरण करू शकता. बिना स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण काय करतो, रोज स्वामींची उपासना करतो. जसं आपल्याला जमते तशी आपण आपल्याकडून स्वामींचा उपासना करायचा प्रयत्न करतो. कधी कोणी सांगितली उपासना सुद्धा असेल तर ती सुद्धा करतो. पण काय होतं, फलश्रुती नाही मिळाली की मनात विचार किंतु परंतु सगळं सुरू होऊन जातात. म्हणून आपण आज पाहणार आहोत की स्वामींचे नामस्मरण कसे करायचे की 3 दिवसात आपल्याला प्रचिती आहे, जीवनात काही फरक दिसेल. तर सगळ्यात पहिले स्वामींची शिकवण लक्षात ठेवा किंवा स्वामी शब्दाचा काय अर्थ आहे हे कळल्याशिवाय आपण कितीही नामस्मरण करा, काही फरक पडणार नाही. तर ह्याला आपण आज समजून घेऊ. स्वा म्हणजे असतं भस्म करणे. मी स्वा मी म्हणजे आत्मसमर्पण. स्वा म्हणजे भस्म करणं, मी म्हणजे आत्मसमर्पण. आपले अज्ञान, अहंकार, अहंभाव सगळं स्वाहा म्हणजे स्वाहा करा. मी स्वामी पूजा केली म्हणणं सुद्धा स्वाहा करायचे आहे. स्वामी पूजा उपासना करताना जी घाई गर्दी असती फलश्रुतीची, मनामध्ये फलश्रुतीची जी तीव्र इच्छा असती ती पण स्वाहा करा. कारण की फलश्रुतीची घाई असल्यास त्याचे काही सुद्धा साध्य होत नाही. म्हणून कधी पण घाई नका करू. आपली उपासना निखळ, सरळ, सात्विक आणि आवडंबर विरहित असावी. मनीचा भाव तोच देवा ठाव. मनाचा भाव जसा असतो तसाच देव पाहतो. म्हणून हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थ म्हणताना संसार रूपी भवसागर सहज पार करण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. तर थोडक्यात मंत्राचा अर्थ आहे, हे स्वामी माऊली, माझा अहंकार नष्ट करून माझ्यातील शिवतत्व जागृत करा. म्हणून हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 3 दिवसीय स्वामी उपासना बसायले तेव्हा आपल्यातलं शिवतत्व आपल्याला जागृत करायचं आहे. उपासनेचं मूळ जड जे आहे ते पण लक्षात ठेवा. तुझा तूच घड, तुझा तूच वाढ, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो. म्हणून हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे की जर स्वामींना हृदयावर सिंहासनवर विराजित करायचं असेल, हृदयाच्या सिंहासनवर, तर त्यांच्या समोर नामस्मरणाचा दिवा लावायचा आहे आणि उपासनेची तीव्र इच्छा मनात जागृत करायची आहे. कारण की उपासनेची तीव्र इच्छाने उपासनेचा मार्ग स्पष्ट, सुकर आणि सोपा होत जातो. कारण असाध्य ते साध्य करिता सायस तुका म्हणे. आता उपासना करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. आळस नकोय, चालढकल नकोय, उपासनात खंड नकोय, आज नाही उद्या अनियमितता ठेवायची नाहीये. उपासनेत बाबतीत कोणी सलाह दिली तर ती ऐकून आपल्या जे आपलं काय म्हणतात त्याला मनामध्ये आलं की ही उपासना आपण करू शकतो, तर त्या विवेकने आपल्याला उपासना करायची आहे आणि तेव्हा सुरू करायची आहे. उपासना करताना व्यवहारात उपासनेकडे आणि उपासनेत व्यवहाराकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. नामस्मरणाचा पहिला मार्ग, नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे 3 दिवसात. जेव्हा तुम्ही नामस्मरणाला बसाले तेव्हा त्याला शब्द समजू नका, पूज्य माना. जर पूज्य मानून तुम्ही नामस्मरण कराल तर हृदयातील जी आत्मा आहे ती साक्षी रूपाने प्रकटतो आणि भक्तांना हीच खऱ्या अर्थाने जीवनातील आनंद देतो. म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा मनापासून तो शब्द नाही, मंत्र समजून आणि त्या मंत्राची शक्ती समजून तुम्हाला जेव्हा नामस्मरण कराल तर 3 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. दुसरे जो मार्ग आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिक भूक जागी करायची आहे. नामस्मरणाची एक वेळ निश्चित करायची आहे.
ती वेळ झाली की आध्यात्मिक भूक लागली पाहिजे. जसं आपल्याला जेवताना भूक लागतीये तसंच आपल्याला आध्यात्मिक भूक लागली पाहिजे. तेव्हाच तो खरं नामस्मरण राहिले आणि ती वेळ टाळू नका. तुम्ही रोज एकाच वेळी बसाल तेव्हा हळूहळू ती भूक तुमच्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकते. अखंड नामस्मरणाचे खरे मर्म याच गोष्टीमध्ये साठवलेले आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की जेव्हाही नामस्मरणाची भूक लागेल तेव्हा तुम्हाला नामस्मरण सुरू करायची आहे. एक वेळ तय करा म्हणजे ती भूक तुम्हाला नक्कीच लागेल जसं जेवायच्या वेळेस लागतीये. मार्ग तिसरा आहे की आपल्याला सद्गुरूचे सानिध्य भासले पाहिजे. नामस्मरण चालू झाले की आपल्याला भगवंताचे किंवा स्वामींचे सानिध्य आपल्याला जाणवले पाहिजे. जर ते जाणवले नसेल तर मनाला त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे. माऊली आज मला तुमची उपस्थिती जाणवत का नाहीये? ही व्याकुळताच तुमची भक्ती वाढवेल. म्हणून हे लक्षात ठेवा, जेव्हा 3 दिवस नामस्मरण कराल तर तुम्हाला त्यांच्या प्रती त्यांचं सानिध्य जे आहे ते भासलं पाहिजे की स्वामी माझ्या अवतीभोवती आहे. म्हणजे तुमची मनातली जी व्याकुलता आहे ते तुमच्या भक्तीला वाढ देईल. जो आपण चौथा आणि पाचवा मार्ग पाहू तो इंद्रियाचे धाव क्षीण होतात आणि भरवसा निर्माण होतो. म्हणजे नामस्मरण करता करता आपल्या डोळ्याची, कानांची म्हणजे इंद्रियांची जी बाह्य जगातील धडपकड असती ती नकळत शांत होती आणि नामाची एक अखंड धारा आतून सुरू होती. ही स्वामींची गुरुकृपेची पहिली प्रचिती आहे. जर तुम्ही हे कार्य कराल तर तुम्हाला प्रचिती येईल. या नामाने स्वामी अगदी माझ्या जवळ आहे हा एक धड भरवसा मनात निर्माण होईल. मग या डोळ्यांनी हे भौतिक जग तर दिसेलच पण त्या पलीकडे जाऊन तुम्हाला दिव्यत्वही महसूस व्हायला लागेल. म्हणून हे लक्षात ठेवा की 3 दिवसीय उपासनामध्ये आपल्याला कोणकोणते मार्ग निवडायचे आहे. देहभान विसरणे आणि 3 दिवसाचा विशेष जो उपासना करतोय याच्यावर हे लक्षात ठेवा की मार्ग 6वा आणि 7वा जो आहे तो देह स्वभाव बदलणे. म्हणजे जेव्हा स्वामींचे नाम मनात स्थिर होतात तेव्हा माणसाला स्वतःच्या देहाचा विसर पडतो. जसं आपण बेहोश होऊन जातो, आपल्याला काही कळत नाही, त्या अवस्थेत वेळ काळ भान काहीच उरत नाही. स्वामींकडून किंवा सद्गुरूकडून आलेले नाम हे थेट भगवंताचे रूप असतात. या नामाचे दृश्य परिणाम म्हणजे माणसाचा मूळ देह स्वभाव, त्याचे क्रोध, लोभ मुळापासून धीरे धीरे बदलायला लागतात. ते सगळं काही नष्ट व्हायला लागतं. जर आपण मार्ग पुढचा पाहू तर 8वा आणि 9वा मार्ग 3 दिवसात प्रचित आणून देणारा हा विशेष प्रयोग आहे. जर तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव अतिशय लवकर हवा असेल तर आपल्याला संतांनी एक मार्ग सांगितला आहे आणि तो मार्ग आहे रोज रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेस एकांतात बसून नामस्मरण करावे. मनात एकच विचार घट्ट धरून ठेवायचा की स्वामी तुमच्या दर्शनाशिवाय मला या जगात काहीही नकोय. जेव्हा या शांत वेळेत मनात तल्लीनता येते तेव्हा स्वामींचा दिव्य प्रकाश अंतःकरणात झलकल्याशिवाय राहतच नाही. 3 दिवस हा प्रयोग पूर्ण श्रद्धेने करून पहा. तुमच्या विचारांमध्ये विलक्षण शांतता येईल आणि धीरे धीरे तुम्हाला जीवनामध्ये प्रचिती यायला लागेल. तर हे असे मार्ग आहे जिथे आपण 3 दिवस स्वामी उपासना करून जीवनामध्ये प्रचिती आणू शकतो. मार्ग 10वा आणि 11वा या नामाच्या उर्मीचा सन्मान करा. कधी कधी काय होतं, काम करत असताना अचानक स्वामींचे नाव घ्यायचं वाटतं. आतून एक ओढ निर्माण व्हायला लागते. त्याला नामाची उर्मी म्हणतात. अशी उर्मी आली की शक्य असल्या सारी जे काम आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि शांत बसून नामस्मरण करायचं आहे. या उर्मीला बाधक ठरणारे वाद, तर्क किंवा नकारात्मक व्यक्तींना कुशलतेने बाजूला करायचं आहे. तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि झाले तर सांभाळायला स्वामी समर्थ आहेच ना. म्हणून जेव्हा मनातून एकदम येईल की नाही मला स्वामींचं नाव घ्यायचंच आहे तर हे लक्षात ठेवा की तेव्हा आपण त्या ठिकाणी उठून नामस्मरण सुरू करून द्यायला हवं. मार्ग जर पाहिलं तर 12, 13 आणि 14 हे 3 मार्गामध्ये असते मौन आणि वाचा सिद्धी. नामस्मरण नेहमी एक मोजमाप असावे. पण नाम घेताना मन स्वामीच्या पूजेत त्यांच्याशी संवाद करण्यात असावे. भक्तांनो ही सवय अंतकाळी अतिशय उपयोगी पडते कारण अंतकाळी जीव स्वामींना बरोबरच घेऊन जातो. जर एखाद्या साधकाने 1 वर्ष मौन पाळून नामस्मरण केले ना तर त्याची वाणी पवित्र सिद्ध होते आणि
त्या वाचाला जो असतं ना, ते वाचा सिद्धी प्राप्त होते. या जगात नाम शिवाय दुसरं काहीच सत्य नाहीये. या भावनांमध्ये राहणारा जो माणूस असतो ना, तो खरोखर महापुरुष बनतो. त्याला हृदयातील अंगुष्ठ मात्र ज्योतीचे अखंड दर्शन सुद्धा घडू शकतात ते. तर जेव्हा आपण हे नामस्मरण करू, तेव्हा या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आता तुम्ही कोणत्या तरीकेने नामस्मरण करता हे आता तुम्हाला पाहायचं आहे. 15, 16 आणि 17वा जो मार्ग आहे. नाम पचनी पडणे, वाईट आणि वायफळ बोलणे टाळायचे असले तर नामाचा छंद नक्कीच लावून घ्यायचा आहे. काही लोक म्हणतात की नामाचे अनुभव सांगू नयेत. हो, तर खरे आहे. पण दुसऱ्याची श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने जर तुम्ही आपला अनुभव सांगितला ना, तर त्याला सद्गुरूची परवानगी असते. थोड्या अभ्यासाने हे नाम तुमच्या पचनी पडू लागेल. म्हणजे जर आपल्याला काही अनुभव आले तर लोकांशी शेअर नक्की करा. पण वायफळ जे आहे ते बोलणे नक्कीच टाळून द्या. आध्यात्मिक प्रक्रिया आणि अहंकाराचा नाश. जेव्हा पचनी जे नामस्मरण पडायला लागतं आणि अद्भुत आध्यात्मिक प्रक्रिया जेव्हा सुरू होऊन जाते, तर या प्रक्रियाचे 2 मुख्य खुणा असतात. पहिली असते आत चालणारे नाम मी स्वतः घेत नसून ते कोणातरी वेगळीच दिव्य शक्ती माझ्याकडून करून घेत आहे, हे स्वच्छ आपल्याला जाणवू येतं. किती वेळा कितीक माणसं अशी आहेत ज्यांच्या मनात नाव नाही घेत तरी आतूनच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ऐकू यायला लागतं. दुसरी खूण जी आहे हृदयातील मीपणा म्हणजे अहंकार पूर्णपणे नष्ट होतो आणि त्याची जागा स्वतः स्वामी माऊली घेतात. हे दिव्य दर्शन त्यांना सुरू होऊन जातं. जर जर कोणाच्या जीवनामध्ये हा एक अनुभव आला असेल, प्रचिती आली असेल की आपाप माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ चालू असतं आणि मला स्वामींची सचेतन मूर्ती माझ्या हृदयामध्ये स्थापित दिसते, असा अनुभव ज्याला आला असेल ते नक्की आपले अनुभव शेअर करा. म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये एक विश्वास जागतो. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये नक्की लिहा. जर आपल्याला अनुभव आला असेल तर आम्हाला कळून जाईल. 21 ते 25 जो मार्ग आहे, कारण की 29 मार्ग मी वेगळे वेगळे सांगू नाही शकत. 21 ते 25 जो मार्ग आहे ईश्वर केंद्रित जीवन. दिवसाच्या 24 तासात आपण किती वेळा देहाच्या आत बाहेर जातो, म्हणजे श्वास घेतो आणि सोडतो. ही श्वासाची क्रिया जेव्हा नामाच्या संगतीत होते तेव्हा आजूबाजूचे जग असं वाटतं की हे लटके वाटू लागतात. हे काही नाहीये, काय आहे या जगामध्ये, असं काही नाहीये, फक्त नामस्मरण विशेष आहे. माणसाच्या जीवनात एक नवी लय निर्माण होऊन जाते. मग स्वामींकडे वेगळं लक्ष देण्याची आपल्याला गरजच उडत नाही. तर ते सतत पाठीशी उभे आहेत ह्याचा अनुभव सतत यायला लागतो आणि आपल्या हातून काही चुका नाही होत भक्तांनो, तरी त्या चुकांचा परिणाम धुवून काढायला हवा असेल तर नामच आपलं समर्थ ठरतं. म्हणून लक्षात ठेवा की जीवनामध्ये कधी पण असं नका करू की त्या कारणाने आपल्याला त्रास हो. श्वास घेताना श्वास सोडताना सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ नामस्मरण नक्कीच करू शकता. 26 ते 29 मार्ग स्वामीच्या अंतर आत्मामध्ये समरसता. शेवटी एकच लक्षात ठेवा, स्वामीचे अंतर्याम नामाने काठोकाठ भरलेले आहे. तुम्ही जसे नामस्मरण कराल तसे तुम्ही स्वामींच्या हृदयाशी समरस व्हाले. प्रपंचात कितीही अडचणी असू द्या, तक्रार न करता नामाचे चिकाटीने अभ्यास करा. स्वामींना नक्की दया येईल आणि त्यांच्या विशेष कृपेने तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडवून देतील. कंटाळून किंवा ओझे म्हणून नामस्मरण करू नका. नाम सहज आनंदाने आणि प्रेमाने आलेच पाहिजे. कारण की शेवटी संत तुकारामने नेहमीच सांगितलंय आणि त्यांचं हे लक्षात ठेवा, असाध्य ते साध्य करिता सायासी, कारण अभ्यास नको तुका म्हणे. तुका म्हणतात अभ्यासाने आणि चिकटाने कोणतीही गोष्ट साध्य होते. म्हणून भक्तांनो, आजपासून या क्षणापासून स्वामींच्या नामाची माळ हातात घ्या किंवा मनातल्या मनात स्वामींच्या नामस्मरण सुरुवात करा. अवघ्या 3 दिवसात तुमच्या मनाला एक वेगळी शांतता आणि शक्ती लाभेल आणि 3 दिवसात तुम्हाला या नामस्मरणाचा अनुभव येईल. खरं म्हणजे नामस्मरण कसं करायचं, तर हे 3 दिवसीय पद्धतीने जर आपण नामस्मरण केलं तर तुम्ही नामस्मरणाचा चमत्कार स्वतः पाहून घ्याल.
तर जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर नक्कीच हे जे 29 महामार्ग आहे, या 29 महामार्गाला आपल्या जीवनामध्ये आणा आणि 3 दिवस स्वामींचे नामस्मरण नक्की करा. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय आणि नामस्मरणाचा तुमचा अनुभव काय आहे हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांबरोबर शेअर करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्रीमत राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.